शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्या खासदारांनी साथ दिली त्या 13 खासदारांपैकी 7 खासदारांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळवून देण्यामध्ये एकनाथ शिंदेंना यश आलं. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी घोषित केली तेव्हा त्या यादीमध्ये कल्याण आणि ठाणे या दोन्ही लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांची नावं मात्र नव्हती. ठाणे आणि कल्याणच्या उमेदवारांची नावं नसल्यामुळं कुठेतरी ठाणे आणि कल्याण या दोन मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ हा भाजपला हवाय आणि त्यासाठी जागा वाटपामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या बातम्या ज्या गेले काही दिवस सुरू होत्या त्याला पुन्हा एकदा बळ मिळालं. एकनाथ शिंदेंनी ठाणे किंवा कल्याण मतदारसंघ भाजपला देऊन टाकलाय का? या मतदारसंघांवर अद्याप निर्णय का होत नाहीये? चर्चेचं घोडं नेमकं कुठं अडलंय आणि एकनाथ शिंदेंची या मतदारसंघांबद्दल रणनीती नेमकी काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून. आता एकनाथ शिंदे आणि शिवसेनेनं जाहीर केलेल्या पहिल्या खासदारकीच्या उमेदवारांच्या यादीत त्यांचेच पुत्र आणि कल्याणचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव नव्हतं आणि यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना उमेदवारी नाकारल्यानंतरही ही जागा शिंदेंनी स्वतःकडे ठेवण्यात यश मिळवलंय. असं असलं तरी ठाणे आणि कल्याण या दोन मतदारसंघांपैकी एका मतदारसंघावर एकनाथ शिंदेंना पाणी सोडावं लागणार असं दिसतंय. असं जर झालं तर एकनाथ शिंदेंना पक्ष विस्तारासाठी भविष्यात याचा मोठा फटका बसू शकतो. पण भाजप कल्याण आणि ठाणे या दोन्ही मतदारसंघांवर दावा करतंय. आता या दोन्ही ठिकाणी खरंच भाजपची ताकद होती का? या मतदारसंघांचा इतिहास काय आहे ते आधी बघूया. ठाणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास बघितला तर 1977 आणि 1980 या दोन वेळेला जनसंघाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ म्हाळगी या मतदारसंघातून खासदार झाले होते. 1984 ला परत भाजपचे जगन्नाथ पाटील हे खासदार झाले. 1989 आणि 1991 रामभाऊ कापसे हे याच ठाण्यातून भाजपचे खासदार म्हणून निवडून आले. 1996 ला पहिल्यांदा आनंद दिघेंनी हट्टानं ठाणे लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडून शिवसेनेला मागून घेतला. बाळासाहेब ठाकरेंनी आनंद दिघेंची ताकद माहिती होती त्यामुळे त्यांनी या मागणीला पाठबळ दिलं. बहुतेक शिवसेना आणि भाजप या युतीमधली ही पहिली तडजोड असावी. पण आनंद दिघे यांनी हा मतदारसंघ मागून घेतल्यावर शिवसैनिकांनी आनंद दिघेंचा शब्द खाली पडू दिला नाही. 1996 ला प्रकाश परांजपे हे शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघातून पहिले खासदार झाले. 2004 ला प्रकाश परांजपे पुन्हा खासदार झाले पण 2008 ला प्रकाश परांजपे यांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांचे पुत्र आनंद परांजपे या पोटनिवडणुकीत खासदार झाले. 2009 ला ही जागा शिवसेनेच्या ताब्यातून निसटली आणि नवी मुंबईचे संजीव नाईक या ठाणे लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे खासदार झाले. त्यानंतर 2014 आणि 2019 ला एकनाथ शिंदेंचं ठाण्यात पर्व सुरू झालं होतं आणि त्यांची मायक्रो मॅनेजमेंट करून राजन विचारे यांना ठाण्यातून खासदार केलं. हा झाला ठाण्याचा इतिहास. आता ठाणे हे एकनाथ शिंदेसाठी महत्वाचं काय आहे? तर एकनाथ शिंदे हे ठाण्यासाठी आग्रही आहे. त्या लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री स्वतः आमदार म्हणून निवडून जातात. तो मतदारसंघ हा शिवसेनेकडे राहणं हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी अत्याधिक महत्वाचं आहे. त्या मतदारसंघांमध्ये शिवसेनेची ग्राउंड लेवलला उत्तम ताकद आहे. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, रवी फाटक, प्रताप सरनाईक यांच्यासारख्या नेत्यांची फौज या मतदारसंघात आहे. त्यामुळे या मतदारसंघात एकनाथ शिंदेंना जिंकण्याची संधी जास्त आहे. त्याशिवाय आनंद दिघे यांचा हा हक्काचा मतदारसंघ. आनंद दिघेंनी जो मतदारसंघ मागून घेतला तो मतदारसंघ भाजपला देऊन टाकणं म्हणजे कुठंतरी आनंद दिघे यांच्या प्रतिमेशी द्रोह केल्याचा संदेश हा शिवसैनिकांमध्ये जाऊ शकतो. शिवाय विरोधी पक्षात असलेले उद्धव ठाकरे यांच्याकडून हा मुद्दा निवडणुकीत उचलला जाऊ शकतो. त्यामुळे आनंद दिघे यांचा मतदारसंघ भाजपला काही करून सोडणार नाही या मागणीवर एकनाथ शिंदे हे ठाम आहेत. आता ठाणे लोकसभा मतदारसंघाची रचना काय आहे ते बघू. तर ठाणे लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 4 आमदार हे भाजपचे तर 2 आमदार आहेत शिवसेनेचे. एकनाथ शिंदे हे याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येतात. मंदा म्हात्रे, गणेश नाईक, संजय केळकर आणि गीता जैन हे भाजपचे उमेदवार आहेत. आता ठाण्यात शिवसेनेचे संभाव्य उमेदवार कोण असू शकतात? ठाण्यात जेव्हा शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू झाली तेव्हा 3 प्रमुख नावं ही समोर आली. पहिलं नाव होतं ते नरेश म्हस्केंचं.
नरेश म्हस्के हे गेली अनेक वर्ष ठाणे जिल्हा प्रमुख आहेत. 2014ला नरेश म्हस्के हे ठाणे शहरातून निवडणूक लढवणार होते. पण ऐन वेळेला काँग्रेसमधून गेलेले रवी फाटक हे शिवसेनेत परत आले. रवी फाटक आणि एकनाथ शिंदे हे जुने सहकारी असल्यामुळे एकनाथ शिंदे हे रवी फाटक यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. रवी फाटक आल्यामुळे नरेश म्हस्के यांचं नाव मागे पडलं. एकनाथ शिंदे यांना फाटक यांना निवडून आणण्याची जबाबदारी नरेश म्हस्के यांच्यावर सोपवली आणि त्यामुळे म्हस्के यांच्या 2014ला आमदारकीचा पत्ता कट झाला. आता 2024 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांना नरेश म्हस्के यांनी भक्कम साथ दिलेली आहे. त्यामुळे त्याचं बक्षीस नरेश म्हस्के यांना मिळू शकतं आणि ठाण्याचे लोकसभा मतदारसंघात म्हस्के हे निवडणूक लढवू शकतात. आता पुढचं नाव आहे ते रवी फाटक यांचं. ठाण्याच्या शिवसेनेत आनंद दिघे यांच्या मुशीतून जे नेते घडले त्यामध्ये रवी फाटक यांचं नाव खूप वरती आहे. एकनाथ शिंदे, रवी फाटक ही कार्यकर्त्यांची फळी शिवसेनेत एकत्र लहानाची मोठी झाली. आनंद दिघे यांच्या नंतर रवी फाटक यांनी नारायण राणे यांची साथ दिल्यामुळे मधला काही काळ ते शिवसेनेत नव्हते. पण 2014ला रवी फाटक हे पुन्हा शिवसेनेत परतले. त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील रवी फाटक यांना सांभाळून घेतलं. 2014ची निवडणूक लढवण्यासाठी त्यांना मदत केली, पण दुर्दैवानं रवी फाटक ही निवडणूक जिंकू शकले नाहीत. त्यांचा 2014च्या निवडणुकीत पराभव झाला. आता पुन्हा एकदा रवी फाटक हे लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे रवी फाटक यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट देणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आता तिसरं नाव येतं ते प्रताप सरनाईक यांचं. प्रताप सरनाईक हे आता माजीवाडा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घ्या अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केली होती. प्रताप सरनाईक हे ईडीच्या कचाट्यात देखील सापडले होते. भाजपचा हात धरता सरनाईक ईडीच्या कचाट्यातून सुटले. आर्थिक बाजू भक्कम असलेले प्रताप सरनाईक हे मोठे बिझनेसमॅन आहेत. त्यामुळे लोकसभेत त्यांना उतरवलं जाऊ शकतं. पण प्रताप सरनाईक यांची स्वतःची लोकसभा लढवण्यासाठी तयारी आहे का, हे बघणं ही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण प्रताप सरनाईक यांच्या महत्वाकांक्षा या स्पष्ट आहेत. त्यांना खासदारकीपेक्षा आमदारकी जास्त प्रिय आहे, कारण त्यांना राज्यात मंत्रिपदाचे वेध लागलेले आहेत. आता मग इथे प्रश्न असा आहे की भाजपला ठाणे का हवंय? ठाणे लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत भाजपनं 5 वेळा खासदार पाठवलेले आहेत. सद्यस्थितीला ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये जे 6 विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये देखील 4 आमदार हे भाजपचे आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये जो नवी मुंबईचा भाग येतो त्यामध्ये गणेश नाईक सारखा भाजपचा दिग्गज नेता हा वर्चस्व राखून आहे. हे सगळे मुद्दे लक्षात घेता लोकसभेची प्रत्येक सीट ही प्रतिष्ठेची करणाऱ्या भाजपला ठाणं हवं असल्यास त्यात नवल नाही. त्यामुळे भाजपला जरी ठाणं हवं असलं तरी जो मतदारसंघ आनंद दिघेंनी भांडून लढून मिळवला तो मतदारसंघ एकनाथ शिंदे सहजासहजी सोडतील अशी शक्यता वाटत नाही. पण राजकारणात काहीच अशक्य नसतं. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांची घोषणा कधी होणार आणि हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला जाणार की भाजपच्या, याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.